श्री स्वामी समर्थ. आज मी आळूची वडी बनवणार आहे. त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. इथं मिरची, लसूण, जिरे बारीक करून घेतले आहे. थोडस लसूण थोडा घेतलाय, मिरची पण थोडी घेतली. तुम्ही तुमच्या चव आवडीनुसार घेऊ शकता. नंतर बेसन पिठात ते बारीक केलेले मिरची लसूण टाकला. थोडस पाणी टाकून घट्टसर असं एकजीव करून घेतलं. मीठ टाकलं चवीनुसार. हे सगळं एकत्र करून घेतले. 80 कसा मध्ये करतोय. मी स्वयंपाक करत असताना ते जास्त मध्ये चालू असतं, काहीच करून देत नाही. तरी पण बनवलंय. थोडस लिंबू पिळलंय त्यात. काही पानामुळे ना घशात हे होतं, खाजवतं, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकलंय आणि सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. असं घट्टसर पीठ करून घेतलंय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. असं वाटतंय. नंतर पाणी तापाय ठेवलं होतं वाफेवर शिजून गेल्यासाठी, आणि अशा पानाच्या शिरा हे करून घेतल्या होत्या. आणि नंतर त्याला बेसन पीठ लावलं. बघा तुम्ही, असं घट्टसर पीठ मळून त्याला असं बेसन पीठ लावून घेतलं होतं. ते थोडं पातळ झालं. मी परत ते घट्ट केलं आणि एक पान ठेवून असे 2 पानाचं मी बनवलं होतं. माझ्याकडे पानं थोडीच होती, त्यामुळे हे 80 तास मध्ये चालू असतं. ते काय मला एवढं व्यवस्थित करून देत नाही, आणि मध्ये करतोय. काय करूनच देत नव्हता. नुसतं मध्ये मला दाखव म्हणून म्हणत होता. नंतर पाणी उकळल्यावर त्यात अशा वड्या ठेवल्या आणि 10-20 ते 25 मिनिटं चांगले शिजून घेतल्या. शिजल्यानंतर बघा अशा झाल्या आहेत. असं वाफे शिजवायच्या. नंतर मग ते अशा चिरून घेतल्या आणि तळून घेतल्या तेलात. अशा क्रिस्पी होईपर्यंत तळल्यात. बघू शकता तुम्ही, असं झाल्या आहेत.